मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी बार्शी तालुक्यातील सासुरे या ठिकाणी एक काळ्या रंगाची कार थांबलेली दिसली। त्यावेळी काही लोकांनी कार एकाच ठिकाणी उभा असलेली पाहिली। त्यानंतर जवळ जाऊन पाहिले तर गाडीमध्ये एका 35 वर्षीय वयाच्या तरुणाचा मृतदेह दिसला। त्यानंतर गावकऱ्यांनी पोलीस पाटलांची मदत घेतली। त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले। त्यानंतर त्यांनी वैराग पोलिसांना तात्काळ फोन केला। वैराग पोलीस हे घटनास्थळी पोहोचले। त्यांनी गाडीचा दरवाजा उघडला। त्यावेळी त्यांना गाडीमध्ये सदरील तरुणाच्या डोक्याला गोळी लागलेली होती, तर बंदूक सीटवर दिसून आली। त्यामुळे हा खुनाचा प्रकार आहे की जीवन संपवल्याचा या सर्व बाबींचा विचार करत असताना पोलिसांनी त्या तरुणाचे काही ओळखपत्र आहे का ते पाहिले। त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या ओळखपत्रावरून सदरील तरुण हा गोविंद जगन्नाथ बर्गे असल्याचे समोर आले। सदरील तरुण हा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुकामासला या ठिकाणचा उपसरपंच असल्याचे समोर आले। पोलिसांनी तात्काळ नातेवाईकांना फोन करून बोलावून घेतले। त्यावेळी ज्या प्रकारची माहिती समोर आली त्यामुळे पोलिसांना देखील धक्का बसला, कारण तरुण वयात गोविंद याने जे काही केले होते त्यामुळे सर्व संसार उघड्यावर आला होता। सासुरे गावात असलेल्या नाचणाऱ्या तरुणीवर त्याचे प्रेम जडले। ते कधी जडले आणि सर्व काही आनंदात सुरू असताना मध्येच असे काय झाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। गेवराईपासून काही अंतरावर असलेल्या लुकामसला येथील तरुण तडफदार युवा नेता म्हणून परिचित असलेला गोविंद बर्गे हा गावातील सामाजिक काम असेल, लोकांची मदत असेल, प्रत्येक कामात तो सर्वांच्या पुढे। त्यामुळे सामाजिक काम करत असताना त्याला गोडी लागली ती राजकारणाची। सुरुवातीपासून जाणते राजे शरद पवार यांना नेता मानणारा गोविंदने राजकीय मार्ग स्वीकारला। गावच्या राजकारणात सहभाग घेतल्यानंतर त्याने गावचे उपसरपंच पद मिळवले। लोकांच्या समस्या सोडवण्यात कोणत्याही प्रकारचा अडसर गोविंद याने कधी केला नाही। गरिबी परिस्थितीमधून गोविंद याने साम्राज्य उभे केले आणि तो उपसरपंच झाला। त्यानंतर प्लॉटिंगच्या व्यवसायामध्ये त्याने जम बसवायला सुरुवात केली। प्लॉटिंगमध्ये गोविंदा यशस्वी राहिला। त्यामुळे घरात येणारा पैसा अफाट येऊ लागला। तुमच्याकडे पैसा कसा येतो आणि कसा त्याचा वापर होतो यावर खूप काही अवलंबून असते। गोविंद याच्याकडे येणारा पैसा त्याला वाईट मार्गाकडे घेऊन जाऊ लागला। त्यावेळी त्याला अनेकांनी समजावून सांगितले, पण शेवटी पैशाच्या जोरावर गोविंद याने कधी पाठीमागे पाहिले नाही। येणाऱ्या पैशातून उद्योग उभा करून यशस्वी होण्याचे गोविंद याचे स्वप्न होते, पण त्या स्वप्नाच्या दिशेने जाताना आणि मित्र कंपनीमध्ये वावरताना तो श्रीमंती पुढे सर्व काही विसरून गेला। ज्या पद्धतीने त्याचे मित्र भेटले त्या पद्धतीने तो वागू लागला। याच काळात त्याचे पाय कला केंद्राकडे वळायला सुरुवात झाली। पारगाव कला केंद्रात त्याचे जाणे येणे सुरू झाले। शेवटी कमाई करणारा गोविंद आहे, त्यामुळे पैसे कुठे आणि किती उडवायचे हे त्यालाच माहिती होते। सुरुवात तर त्याने पारगाव येथील कला केंद्रातून केली। याच कला केंद्रात त्याला राणी नावाची नाचणारी आवडली। राणीच्या पुढे गोविंद घायाळ होऊ लागला। पारगाव कला केंद्र त्या राणीकडे वाढत असलेल्या फेऱ्या एवढ्या वाढल्या की गोविंद आणि राणीमध्ये प्रेम सुरू होण्यास सुरुवात झाली। गोविंद बरोबर वाढलेल्या संपर्काने राणीला आनंद झाला, कारण गोविंद हा त्याच्या श्रीमंतीची झलक तिला दाखवत होता। ती म्हणेल त्या पद्धतीने तिला सर्व काही पुरवण्याचे काम गोविंद करू लागला होता। गावच्या कारभारापासून आणि प्लॉटिंगपासून दूर जाऊन तो नाचणाऱ्या राणीवर जीवापाड प्रेम करू लागला। दोघांमध्ये सुरू असलेले प्रेम हे जरी माहिती असले तरी गोविंद याला कोण अडवणार असा प्रश्न होता। शेवटी अनैतिक संबंधामध्ये गोविंद अडकत चालला होता। दोघांमध्ये वाढत असलेले संबंध आणि संभाषण हे प्रत्येक दिवस सुरू होते। गोविंद हा तिला बरोबर घेऊन जाऊ लागला। सोन्याच्या बांगड्या, चांदी आणि लाखो रुपये त्या नाचणारीवर उडू लागला। गोविंद हा आता तिच्याशिवाय राहणे शक्य नव्हते हे तिला माहीत झाले होते। त्यामुळे गोविंद याच्याकडून जेवढे काही काढता येईल तेवढे काढण्याचा राणी प्रयत्न करू लागली। शेवटी राणी नाचणारी होती, तिला आज गोविंद तर दुसऱ्या दिवशी दुसरा भेटणार होता। मात्र गोविंद याने राणीला सर्वस्व मानायला सुरुवात केली।
हे सर्व सोडून तू माझी आहे असे म्हणून तुला काय पाहिजे तेवढे मी देतो इथपर्यंत गोविंद राणीला आश्वासन देत होता. त्यामुळे राणीने एक दिवस गोविंद याला 2 लाख रुपयांचा मोबाईल मागितला. त्यावेळी गोविंद याने कशाचीही चिंता न करता राणीला 2 लाख रुपयांचा मोबाईल दिला. 2 लाख रुपयांचा मोबाईल तर दिला आणि वरती पुन्हा पैसेही गोविंद याने राणीला दिले. गेल्या काही वर्षापासून सुरू असलेले प्रेम हे असेच राहावे असे गोविंद याला वाटत होते. पण शेवटी एखाद्या महिलेच्या आहारी किती जायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. राणी ही नाचणारी होती. तिच्या प्रेमापोटी गोविंद याने घराकडे घरातील मंडळींकडे दुर्लक्ष केले होते. त्यांची कोणत्याही प्रकारची पर्वा न करता गोविंद हा राणीला जवळ करत होता. शेवटी घरचे लोक हे घरचे आणि जीवापाड प्रेम करणारे असतात हे मात्र गोविंद विसरला होता. राणीसाठी काहीही करण्यास तो तयार होता. पण शेवटी राणी आणि गोविंद यांच्यामध्ये गेल्या 3-4 दिवसांपूर्वी कडाक्याचे भांडण झाले. भांडण झाल्यानंतर राणीने गोविंद याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. राणीसाठी एवढा सारा खर्च केला पण तिने आपल्याबरोबर भांडण केले याची चिंता गोविंद याला सतावू लागली. 2 दिवसात गोविंद याने राणीला भरपूर फोन लावले पण तिने कोणत्याही प्रकारचा मेसेज दिला नाही अथवा फोनसुद्धा उचलला नाही. आता मात्र गोविंद याच्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका येण्यास सुरुवात झाली. गोविंद बेचैन झाला. काहीही झाले तरी राणीची भेट घेतल्याशिवाय ती आपल्याला बोलणार नाही याची खात्री गोविंद याला झाली होती. त्यामुळे गोविंद आज सकाळीच उठला आणि सोलापूरच्या दिशेने निघाला. वाटेत बार्शीच्या रेस्टॉरंटमध्ये तो सासुरे गावात पोहोचला. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याने राणीला आवाज दिला मात्र राणी बाहेर आली नाही. गेल्या 3-4 दिवसांपासून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्यामुळे तिने गोविंद याला भेटायला नकार दिला. गोविंद हा राणी फोन उचलत नसल्यामुळे तिला भेटण्यासाठी आला मात्र काही केल्याने राणी त्याला भेटायला येत नव्हती. मग गोविंद याच्या मनात असलेली भेटण्याची इच्छा पूर्ण होत नव्हती. त्यामुळे गोविंद याला राग आला आणि या रागाच्या भरात त्याने सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास गाडीमध्ये बरोबर आणलेली बंदूक काढली आणि डोक्यात गोळी मारून घेतली. मध्यरात्री आवाज झाल्यामुळे गावातील लोक गाढ झोपेत होते. मात्र जेव्हा पहाटे काही लोकांनी कार एकाच ठिकाणी उभी असलेली पाहिली त्यानंतर जवळ जाऊन पाहिले तर गाडीमध्ये एका 35 वर्ष वयाच्या व्यक्तीचा मृतदेह दिसला. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलीस पाटलांची मदत घेतली. त्यांच्या कानावर ही घटना कळल्यानंतर त्यांनी वैराग पोलिसांना तात्काळ फोन केला. वैराग पोलीस हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गाडीचा दरवाजा उघडला. त्यावेळी त्यांना गाडीमध्ये गोविंद याच्या डोक्याला गोळी लागलेली होती तर रिव्हॉल्वर सीटवर दिसून आली. त्यानंतर नातेवाईकांना फोन करून सर्व घटनाक्रम सांगण्यात आला. त्यावेळी पोलिसांनी अंदाज काढला की गोविंद हा मध्यरात्री प्रेयसीला भेटायला तर आला पण तिची भेट झाली नाही. त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज काढला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बार्शीचे उपविभागीय अधिकारी अशोक सायकर यांच्यासह वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या टीमने घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी करत आहे. मात्र ज्या पद्धतीने गोविंद याने टोकाचा निर्णय घेतला त्यामुळे बीड जिल्हा मात्र हादरून गेला आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.